सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 157। गुरुपुत्र कोण? गुरुपुत्रो वरं मूर्ख तस्य सिद्ध्यन्ति नान्यथा शुभकर्माणि सर्वाणि दीक्षाव्रत तपांसि च। सर्व शुभ कर्मे, दीक्षा, व्रत, जप ही सफल कोणाला होऊ शकतात हे हा श्लोक सांगतो। जो गुरुपुत्र आहे त्यालाच। मग लौकिक दृष्ट्या तो मूर्ख असे ना का? गुरुकृपा पात्रता कशी आवश्यक असते, मग इतर गुणवत्ता अंगी नसली तरी बिघडत नाही हे हा श्लोक पटवितो। खरा शिष्य एकच असतो, बाकीचे भक्त असतात। गुरुला सबंध कारकिर्दीत एकच शिष्य लाभतो। गुरु शिष्य परंपरेत बसणारा असा एकुलता एक गुरुपुत्र असतो। गुरु पूर्णतया गुरुपुत्राचा असतो। बाकीच्या भक्तांना अंशतः गुरुप्रेम लाभते। त्यांच्यात तेवढे संपूर्ण गुरुप्रेम पेलण्याची कुवत नसते। पण गुरुपुत्र हा परमप्रेमाने गुरुची जवळीक साधतो व गुरुचे एकुलते एक बाळ होऊन गुरुप्रेमाचा वारस होतो। लौकिक गुणवत्तेची कसोटी गुरुपुत्राच्या अधिकाराला लावता येत नाही। जगाच्या दृष्टीने कदाचित त्याला ना शिक्षण, ना सामाजिक दर्जा, ना धनदौलत जरी असली तरी गुरुकृपेचे भक्कम भांडवल गुरुपुत्राजवळ असते। ही किमया जन्मोजन्मी गुरुभक्ती केल्याने होते। दोघांच्याही शेवटच्या जन्मात गुरु शिष्य एकत्र येतात। एकाच जन्माचा हा ऋणानुबंध नसतो। अनेक जन्मी ही जडणघडण होत आलेली असते। ईश सृष्टीत सर्वच नियमबद्ध दैवी योजनेनुसार घडत असते। तेथे चालढकल, मागे पुढे काही नाही। अलौकिक कायदे काटेकोर पाळले जातात। कायदा भंग होत नसतो। इतर गुरुभक्तांनी गुरुच्या गादीवर डोळा न ठेवता शांतपणे साधना करीत राहावे। काळाचा अपव्यय करू नये। सर्व काही ठरलेले असते। नाटक लिहून झालेले आहे। सूत्रधाराच्या इच्छेनेच ते नटणार, रंगणार, दाखविले जाणार। गुरुची गादी ही कापसाची गादी नव्हे। क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्तीतच एकवटलेले संपूर्ण सामर्थ्य म्हणजे गुरुची गादी। असे सामर्थ्य केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते। गुरुचा वरदहस्त मस्तकी पडावा लागतो। गुरुपुत्र होण्यास लायक कोण ते फक्त गुरु शिष्यालाच आतून कळते। इतरांना त्याचा सुगावा लागणे अशक्य। गुरु शिष्य प्रेम म्हणजे अद्वैतानंद। तेथे एकांत असतो, द्वैत नसते। अंतर क्षेत्र संन्यास दीक्षेला महत्व असते, बाह्य विधीला नाही। जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, अशी ही अनुभवाची गोष्ट आहे। ह्या श्लोकाचा ध्वनितार्थ, भावार्थ व गूढ आशय कळला तर बरेच आश्रम, मठ, संस्था ह्यातील वातावरण गुरुच्या गादीसाठी उगीचच तंठे बखेडे उत्पन्न होऊन जे गढूळ होते, राजकारण आध्यात्मिक क्षेत्रातही शिरते, तो धोका टळेल। गुरुभक्ती चढती वाढती करीत राहणे हेच गुरुभक्ताचे काम। इतर सारे गुरु करतो। गुरुवर सर्व सोपवावे। गुरुचा आश्रम म्हणजे बाह्य जगातील संस्था नव्हे। तेथे निवडणुका, सभासदत्व, विश्वस्तपणा आदी भानगडी करण्याचे राजकारण म्हणजे शुद्ध अज्ञान होय। आश्रमाचे दगड, विटा, चुना, सोने, चांदी, फर्निचर ह्यांचे फार तर विश्वस्त मंडळ नेमता येईल, पण गुरुची खरी संपत्ती ही नव्हे। गुरुच्या दिव्य संपत्तीचा वारस फक्त गुरुपुत्रच होऊ शकतो व ते फक्त त्या दोघांनाच कळते, अनुभवास येते। दुसऱ्या कोणाच्याही हातात ही गोष्ट नाही। इतके सविस्तर सांगण्याचे कारण अनेक चांगल्या आश्रमातून
जी लाथाळी बंडाळी दुफळी माजलेली दिसते, त्यामुळे महान कार्यात नाहक विघ्ने निर्माण होतात. बहुसंख्य जनता खऱ्या गुरुला वंचित होते. बाजार गुणग्यांचेच राज्य सुरू होते. कोणीही खरा गुरु शिष्य केल्याशिवाय ह्या जगातून अंतर्धान पावू शकत नाही. अपत्य लाभाशिवाय पिता ही संज्ञा प्राप्त होत नाही. तसा गुरुपुत्राविना गुरु नसतो. अमक्या अमक्या गुरुने शिष्य केलाच नाही म्हणणे मूर्खपणा होय. गुरु शिष्य परंपरेविषयी अज्ञान होय. ज्याला दीक्षा व्रत तप आदी शुभकार्य सिद्ध होते तो गुरुपुत्र, अशी व्याख्या हा श्लोक करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.